कल्याणमध्ये भोंदू बाबाने एका मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी भोंदू बाबा अरविंद जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पीडित मुली तिच्या काही अडचणी सोडवण्यासाठी आपल्या नातेवाईकासोबत भोंदू बाबाकडे गेली होती। मात्र भोंदू बाबाने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप मुलीने केला। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे। मी एका बाबाकडे गेले होते, त्यांचं नाव आहे अरविंद जाधव। तर त्यांच्याकडे मी माझा फॅमिली प्रॉब्लेमसाठी गेले होते। घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होते, ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले। पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकाराने कृत्य केले। म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते, एका रूममध्ये मला बसवलं। त्याच्यानंतर तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतंय, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले। त्याच्यानंतर माझे जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत, त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा, आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं। आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतर माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेम मध्ये, तुझ्या अडचणी मी दूर करेल, अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते। माझी मागणी की त्याला अटक करावं, मला न्याय पाहिजे बस। पोलीस स्टेशन मध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे। आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला, आणि तो विनयभंग केला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशन कडून, महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। नमस्कार सर, कसला प्रकार, काय अडचण होती आणि काय करायसाठी गेली? जी पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचा अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाई चालू आहे। अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही, एकच आहे, तरी आम्ही त्या अँगलला तपास करत आहोत। आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत।